मंडळी, आपण आज निघालोय भामचंद्र डोंगरावर। संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना 15 दिवसाच्या अनुष्ठानानंतर ज्या परब्रह्माची गाठभेट झाली, परमेश्वराचा साक्षात्कार ज्या डोंगरावर झाला त्या डोंगरावर आपण निघालोय। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, अभंगाची रचना सुद्धा ह्या डोंगरावरच झाली असं बऱ्याच जाणकारांचं मत आहे। ट्रेक थोडा अवघड आहे आणि पावसामध्ये यातून नक्की पाणी वाहत असणार। हे फक्त दगड दिसतात, ह्याच्यावरून लक्षात येते की पावसामध्ये इथून भरपूर पाणी वाहत असणार आहे। आपण सुद्धा पावसाळ्यात आलोय, पण आज पाऊस बिलकुल नाही आहे, ऊन पडले बऱ्यापैकी, पण वातावरण आजूबाजूला एकदम हिरवगार आहे। दुपारचे बरोबर 3:30 वाजलेत। आम्ही 2:30 वाजता घरातून निघालो, पण चाकण MIDC पूर्ण रस्ता फुल ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे बराच वेळ लागला। बरोबर 1 तास लागला फक्त 20 किलोमीटर यायसाठी। म्हणजे घरातून 20 किलोमीटर भामचंद्र डोंगर लोकेशन दाखवत होते। सगळा रस्ता असा पायवाटेसारखा आहे। ट्रेकिंग आम्ही 3:30ला सुरू केलं। आमच्या माहितीप्रमाणे साधारण 30 ते 40 मिनिटाचा ट्रेक आहे। पावसाळ्यातलं मस्त हिरवं वातावरण आहे, सगळे आजूबाजूला बघू शकता, त्यामुळे ट्रेक करायला पण मजा येते। मंडळी बरोबर आहेत, स्वराज, संग्राम आणि हे बाकीचे मंडळी हळूहळू येणार आहे। चला, रस्ता थोडासाच पण कठीण ट्रेक आहे, एकदम सरळ ट्रेक आहे आणि प्रॉपर पायऱ्या वगैरे अशा नाही आहेत, जंगली रस्त्यासारखा आहे। आणि हा एनर्जेटिक माणूस आहे, पण मोकळाच वर पळायला लागलेला आहे। तू एक पिशवी खांद्यावर घे म्हणजे जरा, हां चला। येस, लेट्स गो, लेट्स गो। डोंगराच्या बरोबर मध्यावर आलोय। मध्यावर असं मोकळं आहे, मध्ये झाडी संपल्यानंतर, आणि हा जो माझ्या पाठीमागे दिसत आहे त्याच्या टॉपवर बघा काम चालू आहे मंदिराचं, तो भंडारा डोंगर। आणि इथून अगदी बारीक दिसतोय गाथा मंदिर देहू, आणि हा सगळा आहे तो MIDC परिसर दिसतोय। आणि आपल्याला अजून तिथं जायचंय वर। चला चला। कुठलं तळेगाव? पुढं? हां हां, ह्या डोंगराच्या पलीकडे दिसते ते बरोबर तळेगाव। येस येस येस। आत्ताशी ट्रेक झालाय, अर्ध्यावर आलोय आपण। चला चला चला, हे दोघं मस्त पुढे चाललेत, सगळ्यात पुढे आहेत।
वर आलेल्या एक पाण्याचं टाका आहे बरोबर 30 ते 35 मिनिटाचे थोडंसं अवघड चढून आल्यानंतर हे माझ्या पाठीमागं बघताय एक छोटंसं सुंदर काळ्या पाषाणामध्ये कोरलेलं मंदिर आहे श्री भामचंद्र भगवान मंदिर. इथं आलेत सगळे दमून बसलेत खाली. आपण आता दर्शन घेऊ. वा, अशी वाऱ्याची थंडगार झुळूक आणि मस्त इतकं फिलिंग आहे, शब्दात सांगता येणार नाही. वा, असं वाटत तुझं दाबून टाकलं. वर आल्यानंतर ह्या थोड्या मोकळ्या जागेत अल्पोपार घेतला आणि आपल्याला ह्या पायऱ्यावरून जायचंय. ते वर दिसतंय ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. आत्ता आपण शंकराच्या मंदिरात दर्शन घेतलं महादेवाचं. आता तिथं विठ्ठल रखुमाईचं तिथं जायचं आपल्याला. असा छोटा मार्ग आहे पायऱ्यांचा, त्याच्यावरून जाणार आहे आपण. हां, समोर बघा एक मोठी गुहा दिसते. दगडाच्या अगदी बरोबर सेंटरला मोठी घळ आहे आणि इथं विठ्ठल रखुमाईचं समोर मंदिर आहे. तुम्ही जाऊ वरती. हे काय असेल? हा कुठला तरी शिलालेख दिसतोय. चला, नक्षीदार खांबाचं काहीतरी. नाही राहत, हा वरून दिसणारा व्ह्यू आहे, अतिशय सुंदर दिसतंय. इथं आता ह्या मंदिरात आपण विठ्ठल रखुमाईचं दर्शन गेलो आलो. हीच ती गुहा आहे जिथं संत श्रेष्ठ जगद्गुरू म्हणजे तुकारामांचं एक मूर्तीसुद्धा कोरलेली पाहिली. ह्याच गुहेत 15 दिवस अनुष्ठान करून परब्रह्माचा साक्षात्कार महाराजांना झाला. त्या गुहेत आता दर्शन घेतलं आपण. इथे एक छोटीशी गुहा आहे, हे पहा, एकदम छोटीशी, पूर्ण काळा पाषाण दिसतोय. हा आपला भगवा. ते जे पांढरं शेड दिसतंय तिथं आपण गाडी उभी करून आलोय, तिथून आलोय. हनुमानाचं मंदिर आहे तिथं छोटंसं, आणि तिथून वर चढून असं त्या तिथे भामचंद्र शंकराचं मंदिर आहे ते महादेवाचं. तिथं दर्शन घेऊन या छोट्याशा पायऱ्यावरून वर आलो. चला येऊ का? तुमचं काय नाव? आदित्य शिवले. तुमचं गाव इथंच बांबोली? माझ्या आत्याचं गाव आहे. माझं हे डोंगराच्या इकडे पलीकडे 6-7 किलोमीटर केवळ. ओके, चला येतो. माझं डेअरी शॉप आहे इथं फाट्यावरच. अरे वा, तुमचं प्रॉपर गाव कुठलं मग? केवळे. किवळे का? अच्छा, कड आहेत ना सगळ्यात जास्त तिथे? हां, कड म्हसे. अच्छा, किवळ्याचे भरत महाराज कड माहीत आहेत का? माहिती आहे की, भजन भजन वगैरे करतात. बस बस, आमचे मित्र आहेत चांगले ते. थोड्याशा गॅप नंतर आता देहाचा कार्यक्रम चालू आहे आणि हे वेगळ्याच जगात असतो कायम. तर इकडं सरळ एक गुफा आहे, ती बघायला निघालो आपण. इकडं पण एक पाण्याचं टाकं दिसते. हा, असे छोटे छोटे पायऱ्यासारखं बनवलेलं आहे इथं बरं का. हा, इथं पण मोठी गुफा आहे. अरे इथं राहण्याचीच व्यवस्था आहे वाटतं. साधक इथं राहतात. झोपलेत. राहण्याची व्यवस्था केली ना काही वर.
अतिशय पवित्र अशा आपण ठिकाणाला आज भेट दिली. तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला डोंगर. पण तुमच्या आमच्यासारखे बरेच पर्यटक येतात आणि हे असा कचरा करून जातात. हे बघा, प्लास्टिकच्या बॉटल वगैरे हे सगळे रॅपर्स पडलेले आहेत. हे बघा, इथल्या गावकऱ्यांच्या वतीने इथं टॉयलेट आणि बाथरूमची पण सोय केलेली आहे. हे या बाजूला दिसतंय बघा. और जरा खुद को देखिए. चला 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 चला, रात्र व्हायला सुरुवात झालेली आहे आणि रस्ता असा जंगलात नाही. आपण खाली बेसला आलो. हे मारुतीचं मंदिर. ह्या मंदिराच्या इथं ट्रेक संपतो. मारुती रायाचं दर्शन घेऊ आणि पलीकडे गाडी उभी आहे, निघूया.